तर लास्ट मंथ तुमची डिलिव्हरी झाली होती आणि त्यामुळे तुम्ही काम चालू ठेवलंय का की बंद केलेलं आहे आणि जर चालू ठेवला असेल तर तुमचा लास्ट मंथमध्ये किती इन्कम जनरेट झाला. कारण जसे मी तुम्हाला इन्कमचा व्हिडिओ शेअर करते, मंथली इन्कमचा व्हिडिओ शेअर करते, तर तुमचे भरपूर कॉमेंट्स आलेले असतात की अशा टाईपचे व्हिडिओज तुम्हाला खूप जास्त इन्स्पायर करतात, मोटिवेट करतात, तुम्हाला सुद्धा स्वतःसाठी काहीतरी काम असेल किंवा इन्कम सोर्स असेल काहीतरी जनरेट करण्यासाठी. तर त्याच्याचमुळे मी आजचा एक व्हिडिओ बनवते आहे. स्पेशली मदरहूडच्या फेजमधून जाताना मी माझं करिअर कशा पद्धतीने बॅलन्स केलं हे मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्ही स्मार्ट पद्धतीने, ठीक आहे, आता दोन प्रकारची कामं असतात, एक तर हार्डवर्क आणि दुसरं आहे ते म्हणजे स्मार्ट वर्क. तर जे मी वापरते तर ते आहे स्मार्ट वर्क, कारण हार्डवर्क तर मला आता फिजिकली काहीच करता येत नाही. त्यामुळे स्मार्ट वर्क जे आहे तर ते मी यूज केलेलं आहे. कशा पद्धतीने यूज केलेलं आहे, काय काय मी इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि लास्टला रेव्हेन्यू किती जनरेट झालेला आहे, तर ते पण मी तुम्हाला या डिटेल व्हिडिओमध्ये जे आहे तर ते एक्सप्लेन करणार आहे. आय थिंक हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, कारण जर मी अशा पद्धतीने काहीतरी करू शकते टेक्नॉलॉजीच्या गोष्टी वापरून, तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या रेस्पेक्टिव्ह फील्डमध्ये अशा टाईपमध्ये काहीतरी नक्कीच करू शकता. नमस्कार, मी क्षितिज आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचं युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट नेहमीच बनवत असतो. त्यामुळे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना, तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. ओके, तर सुरुवात करूयात. तर इन्कम या मंथमध्ये म्हणजे लास्ट मंथमध्ये किती झाला तर हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पण जे लोक मला आता जस्ट न्यूली फॉलो करत आहेत तर त्यांच्यासाठी मी एक थोडंसं माझ्या कामाबद्दल असेल किंवा माझ्या करिअरमध्ये असेल तर एका मिनिटामध्ये मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. तर माझं नाव आहे क्षितिजा भाट. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, पण करिअरमध्ये वर्क फ्रॉम होममध्ये मला स्पेशली अपॉर्च्युनिटीज हव्या होत्या, तर त्यामुळे मी ग्राफिक डिझायनिंग या फील्डमध्ये उतरले. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला स्पेशली कम्प्युटरवरून किंवा लॅपटॉपवरून, तर माझ्याकडे कम्प्युटर लॅपटॉप आहे पण मला काम करायला जमत नाही, कारण माझे 2 छोटे छोटे बेबीज होते, आता तिसरं बेबी आलेला आहे. आणि त्यामुळे मी मोबाईल ग्राफिक्स हा जो पार्ट आहे तर तो थोडासा स्टडी केला आणि त्या फील्डमध्ये मी एंटर केला. आणि नक्कीच तिकडून मला इतकं जास्त छान करिअर अपॉर्च्युनिटीज माझ्यासाठी तयार झाल्या की मी भरपूर व्हिडिओज त्याच्यावरती बनवलेले आहेत. त्यामुळे आय थिंक तुमच्या लक्षात आलं असेल. तर तुम्ही काय वापरताय त्याच्यापेक्षा तुम्ही ते कसं वापरताय आणि ते इतरांसमोर कसं प्रेझेंट करताय ना, हे खूप मॅटर करतंय. तर फोटो तर एक आहे, मी ते तुम्हाला एक फोटो दाखवते कशा पद्धतीचं असणार आहे. तर फोटो तर एक आहे, तर वेगवेगळे सॉफ्टवेअर्स तुम्ही वापरू शकताय, मोबाईलवरून सुद्धा बनवू शकताय, कम्प्युटर लॅपटॉपवरून सुद्धा बनवू शकताय. त्यामुळे मला जे बेटर वाटत होतं तर ते होतं मोबाईल, आणि मी हे फील्ड होतं ग्राफिक डिझायनिंगचं, तर ते चूज केलं होतं. तर मी ॲज अ ग्राफिक डिझायनर काम करते. म्हणजे मी काय करते, वेगवेगळे ग्राफिक्स म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायिकांसाठी अशा टाईपचे वेगवेगळे डिझाईन्स जे असतील, ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स असतील, तर ते आपण ॲज अ एजन्सी त्यांना आपण प्रोव्हाइड करतो. सोबतच सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे त्यांचे फेसबुक, इंस्टाग्रामचे अकाउंटसुद्धा आपण ॲज अ एजन्सी जे असतील तर ते ऑपरेट करतो, रन करतो आणि त्यांना छान सोशल मीडिया प्रेझेन्स मिळेल, तर त्या दृष्टिकोनातून आपण काम करत असतो. सोबतच कालांतराने काही दिवसांनी मी अकॅडमी पण चालू केली, ज्याच्यामध्ये जे मी काम करते ज्याच्यामधून मला छान इन्कम सोर्स घरातून जनरेट झाला. तर मला असं वाटलं की भरपूर अशा लेडीज असतील की ज्यांना माझ्यासारख्या फेजमधून जात आहेत आणि त्यांना सुद्धा वर्क फ्रॉम होमची गरज असणार आहे, आणि स्पेशली मोबाईल ग्राफिक्स, ठीक आहे. तर त्याच्यावरती मी मोबाईल ग्राफिक्सचा जो कोर्स आहे तर तो लॉन्च केला, जो की 2 महिन्याचा आहे. 1000 फीजमध्ये लॉन्च केला. त्यामुळे झालं कसं की कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त माहिती मिळते, सोबतच लाईव्ह लेक्चर्स मिळतात. त्यामुळे भरपूर लेडीज आपल्यासोबत ज्या आहेत त्या कनेक्ट झाल्या. काही हे आहेत म्हणजे काही स्टुडंट्सचे रिव्ह्यूज आहेत तर ते मी लास्टला तुम्हाला ॲड करेन, एखाद दुसरी क्लिप असेल तर ती ॲड करेन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ॲड करेन, तर तिकडे जाऊन तुम्ही स्टुडंट्सचे रिव्ह्यूज काय असतील तर ते एकदा चेक करू शकता. तर अशा पद्धतीने मी अकॅडमी, सोशल मीडिया एजन्सी दोन्ही जे आहेत तर ते स्टार्ट केलं. आणि सध्या मी इंडिव्हिज्युअल ग्राफिक्स पण बनवून देते. म्हणजे आता सध्या या स्टेजला मला थोडाफार वेळ मिळतो तर मी इंडिव्हिज्युअल ग्राफिक्स म्हणजे काहींचे इंस्टाग्रामचे पोस्ट असते, काहींचं हॉटेलचं मेन्यू कार्ड असते, काहींचा लोगो असतोय, तर अशा टाईपचे एक एक ऑर्डर असतील ना तर ते सुद्धा मी बनवून जे असेल तर ते देते. तर सुरुवातीला हे जे काम असेल तर ते मी एकटीच करत होते, म्हणजे मी एकटेच या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या मॅनेज करत होते. त्याच्यानंतर ज्यावेळी काम वाढलं, ज्यावेळी स्टुडंट्स वाढले, ज्यावेळी माझ्या एजन्सीमध्ये क्लायंट्स वाढले, तर त्यावेळी मी हळूहळू जे आहे तर ते टीम मेंबर्स ॲड करायला चालू केले. आणि अशा पद्धतीने पूर्ण सगळं माझा सेटअप जो आहे तर तो झाला. तर अकॅडमीमध्ये सुद्धा मी हळूहळू एक कोर्सेस वाढवले. जसं मी पहिला ग्राफिक्सचा कोर्स घेत होते, त्यानंतर मी सोशल मीडिया मॅनेजमेंटचा पण कोर्स चालू केला, सो दॅट माझ्यासारख्या भरपूर लेडीज असतील त्यांना फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, त्यानंतर व्हॉट्सॲप असेल, मेटा बिझनेस सूट असेल, तर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कसे वापरायचे, व्यावसायिक
दृष्टीने आणि या थ्रू पैसे कसे कमवायचे तर हे व्यवस्थित समजवता येईल, मराठी भाषेमध्ये अगदी डिटेलमध्ये शिकवता येईल अशा पद्धतीने सोशल मीडिया मॅनेजमेंटचा कोर्स आहे तर तो स्टार्ट केला. सोबतच यूट्यूबचा मास्टर क्लास चालू केला, सो दॅट काही लोकांना यूट्यूब चालू करायचं असतं तर ते कशा पद्धतीने यूट्यूब चालू करायचं, व्हिडिओज कसे एडिट करायचे, या सगळ्या गोष्टी, थंबनेल कसा बनवायचा, अपलोड कसं करायचं, ॲनालिटिक्स कसे चेकआउट करायचे, यूट्यूब स्टुडिओ कसा स्टडी करायचं, या सगळ्या गोष्टी ज्या होतात तर त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केला. त्याच्यानंतर काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की काही स्टुडंट्सना ना इंग्लिश नाही समजत, तर मग त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण इंग्लिशचा सुद्धा क्लास चालू केला. तर एक टीम मेंबर मी घेतल्या जे की इंग्लिश क्लासेसमध्ये मला हेल्प करतील. 2 टीम मेंबर्स ॲक्च्युली घेतल्या, अमृता मॅम आणि केतकी मॅम. तर त्या टीम मेंबर्सच्या मदतीने जे आहे तर ते मी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस पण जे आहेत तर ते चालू केले. क्लासेस जे आहेत तर ते टीचर्सच कंडक्ट करतात, पण पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये. ठीक आहे, पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये काय सिस्टम आहे, लेक्चर्स, ग्राफिक्स आणि सोशल मीडियाचे 100% लेक्चर्स जे असतील तर ते माझेच असतात. लेक्चर झाल्यानंतर सगळे क्लासेस लाईव्ह असतात. लेक्चर झाल्यानंतर कशा पद्धतीने आपण स्टुडंटचे काही डाऊट्स असतील तर ते सगळे डिटेलमध्ये सॉल्व्ह करतो. तर अशा पद्धतीने एक ऑर्गनायझेशन असेल किंवा अशा पद्धतीने एक काम जे असेल तर ते मी स्टार्ट केलं. आणि त्याचा मला आत्ता असा बेनिफिट होतोय की मी साधारण 1-2 महिन्यांपासून, म्हणजे आता माझी डिलिव्हरी झालेली आहे 30 मेला, पण त्याच्या आधी 1-2 महिन्यापासून मी थोडंसं स्मार्ट पद्धतीने पूर्वतयारी करून ठेवली होती. की मला माहिती होतं की आता बेबी झाल्यानंतर पूर्ण वेळ मला बाळाकडे लक्ष द्यायचं आहे, कारण ती माझी जास्त महत्त्वाची प्रायोरिटी असणार आहे, बेबीकडे लक्ष देणं. आणि त्यामुळे मला कामामध्ये जास्त लक्ष देणं पॉसिबल होणार नाही. त्यामुळे जे काही आधीचे रेकॉर्डिंग्स असतील तर टेक्नॉलॉजीच्या भरपूर गोष्टी मी वापरलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन मी काय काय टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठलंही पेड सर्व्हिस मी यूज नाही केलेली, सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तर काय काय मी वापरलेलं आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. पण काही टेक्नॉलॉजीच्या गोष्टी वापरलेल्या आहेत, सो दॅट म्हणजे मीच क्लासेस घेते पण मी तिथे फिजिकली नसते, असा एक पार्ट आहे. सोबतच लाईव्ह लेक्चर्स होतात, डाऊटसुद्धा स्टुडंट डायरेक्ट लाईव्हमध्ये विचारू शकतात. तर अशी एक टेक्नॉलॉजी आपण यूज केलेली आहे. तर डिटेलमध्ये मी तुम्हाला हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. तर या सगळ्या गोष्टीचा जो इन्कम असेल, म्हणजे स्टुडंटचे रजिस्ट्रेशन्स असतील किंवा क्लायंटचे आपण हे घेतो, क्लायंट्स घेतो आपल्या एजन्सीमध्ये, तर त्यांचे काही हे असतील पेमेंट असेल तर हे सगळं मिळून कॅल्क्युलेट करून माझं जे काही पेमेंट असेल तर ते होतं. सोबत यूट्यूब थ्रू मला रेव्हेन्यू चांगला जो आहे तो जनरेट होतोय. यूट्यूबकडून अंदाजे साधारण 18,000 ते 20,000, मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं 18,000 ते 20,000 पर मंथ यूट्यूबकडून मिळतं. लास्ट मंथ थोडे माझे व्हिडिओज कमी झाले होते, त्यामुळे लास्ट मंथ मला 10,000च्या आसपास इन्कम जो आहे यूट्यूबकडून तर तो मिळाला होता. आय थिंक तो सफिशियंट आहे, कारण व्हिडिओज फारशा मी पोस्ट केल्या नव्हत्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने माझं कामाचं स्वरूप आहे. तर आता याच्यामध्ये लास्ट मंथमध्ये म्हणजे गेल्या महिन्यामध्ये 4 लाखचा वर माझा इन्कम गेला होता. पण या महिन्यामध्ये आता कसं असतं सांगते, प्रत्येक महिन्याला सेम, आता हा व्यवसाय आहे, प्रत्येक महिन्याला सेम रेशो असेल असं नाही, तर रेशो असा जात असतो. फक्त तो जास्त खाली येणार नाही, हे आपल्याला इतकी काळजी आपल्याला घ्यायची असते. तर लास्ट मंथचं माझं जो काही इन्कम होता, मी इकडे तुम्हाला व्हिडिओ शेअर करते, स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर करते. तर माझे 3 बँक अकाउंट आहेत, IDBI, बँक ऑफ इंडिया आणि कोल्हापूर अर्बन बँक, असे 3 बँक अकाउंट्स आहेत. तर सेव्हिंगचे जे काही पैसे असतात ना, तर ते सगळे मी बँक ऑफ इंडियामध्येच डिपॉझिट करते. आणि तो अकाउंट नंबर असेल किंवा तो गुगल पेला सुद्धा लिंक नाही आहे, त्याचं फक्त माझ्याकडे ATM कार्ड आहे, त्यामुळे मला जर कधी गरज लागली तर मी डायरेक्ट ATM थ्रू पैसे विथड्रॉ करू शकते. आणि बाकीचे 2 बँक्स आहेत तर ते मी बाहेर गुगल पेला किंवा फोनपेला लिंक केलेले आहेत, म्हणजे स्टुडंट्सचे जे काही फीज असेल तर ते या 2 अकाउंट्सवरती येतात. तर लास्ट मंथमध्ये IDBIमध्ये जे काही माझं ट्रान्झॅक्शन होतं तर ते 44 काय 45,000च्या आसपास आहे. आणि आत्ता माझ्याकडे अकाउंटला 25,000 आहे. तर त्यातली मी अमाऊंट थोडीशी खर्च केलेली आहे लास्ट मंथमधली. मी काही व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेले होते की मिशोवरून काही मी शॉपिंग केली होती. तर लास्ट मंथ थोडंसं मेडिकल होतं, बाळ चालू होतं, त्यामुळे बाळासाठी माझ्या 2 चिमणांसाठी भरपूर अशी शॉपिंग मी लास्ट मंथमध्ये केली होती आणि अजूनही चालूच आहे. आणि त्यानंतर कोल्हापूर अर्बन बँकमध्येचं जे लास्ट मंथचं ट्रान्झॅक्शन होतं तर ते आहे साधारण 1,25,000. अकाउंट आत्ता बॅलन्स जो काय आहे तर तो आहे आता कोल्हापूर अर्बन बँकमधला. तर इन ऑल माझं जे काय दोन्ही बँक अकाउंटमध्ये, गुगल पेला वेगळी बँक आहे आणि फोनपेला वेगळी बँक आहे. कारण लास्ट मंथ मी तुम्हाला सांगितलं होतं IDBI बँकमध्ये मला थोडासा इश्यू आला होता. फक्त 1,000 रुपीजच ट्रान्सफर होतात माझ्या अकाउंटला, त्याच्यावरती अमाऊंट जर कोण करत असेल ना, फॉर एक्झाम्पल दोन्ही क्लास घेतले असतील तर त्याच्यावरची अमाऊंट 1,800 वगैरे अशी शेअर करत असेल तर ती येत नाही आहे. तर हा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे दोन्ही बँक्स मी लिंक केलेले आहेत. तर लास्ट मंथचा जो काही इन्कम होता तर तो साधारण 165 to 170
1,65,000 to 1,70,000 अशा रेंजमध्ये होता. आता हा इन्कम जो मी तुम्हाला सांगते ना, तर हा ओव्हरऑल इन्कम आहे. याच्यामधून बाकीचे एक्सपेन्सेस जे असतील ना, तर ते कट होतात. म्हणजे टीचर्सचे जे काही पेमेंट असेल, तर प्रत्येक टीचरचं पेमेंट जे असेल तर ते मी देते. फक्त मी काय केलेलं आहे, जे काही माझे ओव्हरऑल टीचर्स आहेत ना, तर ते 2 पार्ट्समध्ये डिवाईड केले आहेत. तर काहींचं पेमेंट 10 तारखेला होतं महिन्याचं, आणि काहींचं पेमेंट आहे तर ते 20 तारखेला होतं प्रत्येक महिन्याच्या. सो दॅट मला सुद्धा थोडंसं पेमेंट ॲडजस्ट करायला किंवा पैसे जे असतील तर ते द्यायला व्यवस्थित पडतं. त्यामुळे हाफ टीचर्सना 10 तारखेला आणि हाफ टीचर्सना 20 तारखेला पेमेंट जे असेल तर ते मी शेअर करत असते. तर पेमेंटच असतं सॉरी, याच्यामध्ये मला अजून दुसरा कोणता एक्सपेन्स नाही आहे. फक्त टीचर्सचं जे काही पेमेंट असेल तर ते मला त्यांना द्यावं लागतंय. काही इन्सेंटिव्ज असतात तर ते पण मी टीचर्सना देते, कारण टीचर्स माझ्यासाठी खरंच या फेजमध्ये असतील तर खूप मला सपोर्ट करतात. सगळेच टीचर्स, जसं की यूट्यूब मास्टर क्लासमध्ये रवीना मॅडम आहेत, किरण मॅडम आहेत, की इतके मॅडम आहेत, तर ते इतकं मला सपोर्ट करतात ना. देवाच्या कृपेने इतके छान टीम मेंबर्स मला मिळालेले आहेत ना, की खरंच माझ्या लाईफचं सोनं झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे यस, जर काय ते एक्स्ट्रा माझ्यासाठी करतायत तर नक्कीच त्यांच्यासाठी एक्स्ट्रा काहीतरी करणं माझं सुद्धा कर्तव्य आहे. त्यामुळे माझ्याकडून जितकं जमत असते तर तितक्या गोष्टी मी पॉसिबल करत असते. तर हा सगळा पार्ट होता. तर हा एक्सपेन्स फक्त त्याच्यामधून कट होतो टीचरचा. बाकी मला फारसं काही मेजर एक्सपेन्स कुठला नाही आहे, म्हणजे ऑर्गनायझेशनमधला एक्सपेन्स मेजर असं कोणतं नाही आहे. तर आय थिंक ॲज अ मदर, ठीक आहे, प्रत्येक जणांना डाऊट असतो की आता प्रेग्नेंट राहिली, डिलिव्हरी झाली, मग काम बंद होणार, ब्रेक होणार, तर असं भरपूर जणांना वाटत असतं. आणि भरपूर जणांचं मग करिअर जे आहे ते एकतर ब्रेक लागतो किंवा बंदच होतं खूप जणांचं. तर त्यामुळे आय थिंक वर्क फ्रॉम होम एक असे ऑप्शन्स आहेत. कारण मला तर असं वाटतं की ज्यावेळी तुमच्या लाईफमध्ये एक बेबी येत आहे, जर एखादा न्यू फॅमिली मेंबर येतोय, तर त्यावेळी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल, तुमची जबाबदारी असेल, तर ती अजून जास्त वाढते. त्यामुळे आय थिंक जर तुम्ही कंटिन्यू ठेवलं तुमचं काम, फिजिकली नाही म्हणत आहे मी, जसं तुम्हाला जमतंय तसं, तर त्या पद्धतीने जर तुम्ही चालू ठेवलं काम, तर आय थिंक खूप बेटर राहतं. कारण आफ्टर डिलिव्हरी एक बेबी तुमच्या लाईफमध्ये येते, त्यामुळे त्याचे एक्सपेन्सेस जे असतील तर ते वाढतात. मेडिकल असतील किंवा बाकीचे सुद्धा भरपूर, मग एज्युकेशन आलं, हे आलं, ते आलं. आणि आपल्याला ॲज अ पॅरेंट आपल्याला आपल्या बेबीजना छान एज्युकेशन, त्यांचं छान करिअर किंवा त्यांचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी, जसं की मंथली SIPs असेल, काही इन्व्हेस्टमेंट आपण आपल्या बाळांसाठी करू शकतो जर ॲज अ मदर आपण पैसे जे असतील तर ते कमवायला चालू केले तर आय थिंक हे खूप बेटर ऑप्शन असतो. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने जर तुम्हाला घरातून काहीतरी थोडाफार वेळ मिळत असेल तर तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये, मी जे काम करते तेच तुम्हाला करायला हवं असं काही नाही, तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये कुठलंही काम जे असेल तर ते तुम्ही करू शकता. भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आपल्या व्हिडिओ सुद्धा, आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये मी वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन्स जे आहेत तर ते एक्सप्लेन केलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करा की कशा पद्धतीने तुम्ही सुद्धा काम करू शकता आणि कोणते कोणते ऑप्शन्स तुम्ही स्वतःसाठी जे असतील तर ते वापरू शकताय. तर आय थिंक हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होता, मोटिवेशनल होता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही सुद्धा ॲज अ मदर तुम्हाला सुद्धा काही वाटत असेल तुमच्या बेबीजच्या फ्युचरबद्दल, तर ते तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगू शकताय. किंवा तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील ॲज अ मदर, ॲज अ न्यू मदर असेल, किंवा आता मी बघते सध्या की मुलं खूप मोठी मोठी होत आहेत तरी पण काही लोकांना, म्हणजे काही स्त्रिया ना पर्टिक्युलरली ज्या, तर ते घरातून बाहेर जाऊन काम करणं पॉसिबल होत नाही. तर अशा वेळेला तुमच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स असतील, ॲज अ मॉम काय चॅलेंजेस असतील तर ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. त्याच्यावरती आपण सेपरेट सेशन जो आहे तो नक्कीच घेऊयात, व्हिडिओ जे आहे तर ती नक्कीच करूयात. त्यामुळे आय थिंक प्रत्येकाने स्वतःसाठी एक इन्कम छोटासा का असेना पण तो जनरेट केला पाहिजे. स्मार्ट पद्धतीने काम करा, नवीन टेक्नॉलॉजीज असतील तर ते यूज करा, मोबाईलचा चांगल्या पद्धतीने वापर करा आणि नक्कीच तुमच्यासाठी खूप छान प्लॅटफॉर्म्स असतील किंवा करिअर ऑप्शन्स जे असतील तर ते मिळून जातील. तर अपडेट्स होते. आपला ग्राफिक डिझायनिंगचा जो क्लास आहे तर तो आता 23 जूनला चालू होतो आहे, ज्याच्यामध्ये मोबाईल ग्राफिक्स आहे, ज्याच्यामध्ये आपण इंस्टाग्राम पोस्ट, स्टोरी, विजिटिंग कार्ड, ब्रॉचर्स, लोगो, इन्व्हिटेशन्स, ॲनिमेशन्स, तर या सगळ्या गोष्टी ज्या तर त्या अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवतात. म्हणजे जरी तुम्हाला काहीच आयडिया नसेल ग्राफिक डिझायनिंगची तरीसुद्धा पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये कव्हर करतो. सोबतच फोटोशॉपचा, म्हणजे ज्या लोकांना
थोडासा ॲडव्हान्सचा कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी फोटोशॉपचा कोर्ससुद्धा अवेलेबल आहे. तो सुद्धा 23 जूनलाच चालू होणार आहे. टायमिंग वेगवेगळे आहेत. ग्राफिक्स मोबाईल ग्राफिक्स आहे त्याची टायमिंग दुपारी 2 ते 3 आहे आणि फोटोशॉप जो आहे तर तो दुपारी 1 ते 2 आहे. त्यामुळे तुम्ही कुठलाही क्लास जो असेल तर तो जॉईन करू शकताय. जर तुम्हाला ॲडिशनल काय माहिती हवी असेल तर मी व्हॉट्सॲपचा नंबर देते. सिम्पली याच्यावरती मला व्हॉट्सॲप करा, हाय म्हणून मेसेज करा. कुठल्या कोर्सची माहिती हवी आहे तर ते सांगा. तुम्हाला आपले टीम मेंबर्स जे असतील तर ते कॉल करतील आणि इन्फॉर्मेशन जी आहे तर ती देऊन देतील. तर आय थिंक व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना तर ती सुद्धा हिट करा. सोबतच कॉमेंट्स करा. ॲज अ मदर तुम्हाला काय काय चॅलेंजेस येत आहेत किंवा ॲज अ मदर तुम्हाला तुमच्या बेबीसाठी काय काय करायचं तर ते कॉमेंट करा. बेस्ट कॉमेंट्स जे असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल ऑफर असणार आहे त्यामुळे नक्कीच कॉमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.